उद्या वेळ आली हीच गर्दी त्यांना पाहिजे असलेला आमदार घडवल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। चाकण औद्योगिक भागातील एटीएम सेंटर चोरट्यांच्या रडारवर आहेत। मागील पंधरवड्यात एटीएम फोडण्याचा थरार बिरदवडी फाटा येथे झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण एटीएम मशीन उपसून काढून पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याची घटना समोर आली आहे। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरेवस्ती कुरुळी तालुका खेड गावामध्ये शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास पांढऱ्या स्कॉर्पिओ मोटारीमधून 7 ते 8 इसम यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला। चोरट्यांनी संपूर्ण मशीन उपसून काढली, मात्र यावेळी मोठा आवाज झाल्याने शेजारील नागरिक बाहेर आले। त्यानंतर चोरटे एटीएम मशीन सोडून पळून गेले। सीसीटीव्ही व अन्य तांत्रिक बाबींचा अभ्यास करून पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार अतुल देशमुख यांनी शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात विराट मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले। शरद पवार यांनी खेड तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले। खेड तालुक्याच्या जडणघडणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे योगदान असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले। देशमुख समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी अतुल देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी केली। मात्र राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार देशमुख यांनी प्रचंड जनसमुदाय समोर असतानाही उतावळी भूमिका न घेता अत्यंत प्रगल्भ भूमिका घेत शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगत अनेक संकेत दिले आहेत। दरम्यान देशमुख यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा खेड तालुक्यातून खूप मोठ्या प्रमाणावर जनसागर सभास्थळी लोटला होता। अतुल देशमुख यांनी खेड तालुक्यातील प्रलंबित विकास कामांवर बोट ठेवले। खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर जोरदार टीका करताना मलिदा लाटणारे कार्यकर्ते सोबत घेऊन फक्त स्वतःचा आणि काही ठराविक मंडळींचा आमदारकीच्या माध्यमातून फायदा केल्याचा जोरदार घणाघात केला। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी घेतलेली शपथ फसवी होती असे यावेळी सांगितले। अतुल देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या बाबत स्पष्ट भूमिका जाहीर केली नसली तरी शरद पवारांच्या सोबत राहणार असल्याचे सांगत काही स्पष्ट संकेत दिले आहेत। दरम्यान अतुल देशमुख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नये यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते देशमुख यांच्या सातत्याने संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सभास्थळी होत होती। आमदार म्हणून पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। एकच सांगतो, भावना बदनाम करण्याचा, भावची गुंडगिरी तालुक्यामध्ये पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं। त्यांना एकच सांगतो, पुढच्या काळामध्ये तुम लाख कोशिश करो भाव को बदनाम करने की, हमारा भाव सबका बिगड़ा है, कुछ नुकसान नहीं है। या ठिकाणी माझा हा मेळावा त्या लोकांना उत्तर की बघा, साहेबांनी सांगितलं होतं सर्वात जास्त रेटिंग अतुल देशमुखला आहे। या ठिकाणी सर्वात जास्त गर्दी अतुल देशमुखची आहे आणि ही गर्दी फक्त 3 दिवसात आम्ही जमा केलेली आहे। उद्या वेळ आली तर या तालुक्यामध्ये हीच गर्दी त्यांना पाहिजे असलेला आमदार घडवल्याशिवाय राहणार नाही। हे निमित्ताने वेळ फार झालाय। दिवाळीच्या आपण सर्वांना दिवाळी पाडव्याच्या अंतःकरणपूर्वक सदिच्छा शुभेच्छा देतो आणि आपण या तालुक्यामध्ये विजय घेणार म्हणजे घेणार। माता भगिनी या ठिकाणी पाहिल्या जातील, माता भगिनी या ठिकाणी पाहिल्या जातील। खेडमध्ये 4.25 लाख मतदार। खेड प्रांताधिकारी अनिल दौंडे यांची माहिती। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार 3,76,623 मतदार आहेत। त्यापैकी पुरुष मतदार 1,93,719 51.44%, महिला मतदार 1,82,892 48.56% आणि तृतीयपंथी मतदार 12 आहेत। यामध्ये 3,630 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 45 आणि 85 वर्षापेक्षा 5,310 ज्येष्ठ नागरिकांपैकी 75 मतदारांना घर बसल्या मतदान सुविधेचा लाभ घेता येणार आहे। खेडमधील 389 मतदान केंद्रापैकी 195 केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिली। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 151 येथे पिंक मतदान केंद्र, धुळोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 6 येथे
युनिक मतदान केंद्र, होलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 207 येथे दिव्यांग मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. चाकण येथील मुलींची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 289 येथे युवा व्यवस्थापित मतदान केंद्र, वाकी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्र क्रमांक 230 येथे मॉडेल मतदान केंद्र, राजगुरुनगर येथील मुलींची जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र क्रमांक 239 येथे परदानशील मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. खेडमध्ये एकही संवेदनशील व प्रादेशिक मतदान केंद्र नाही, अशी माहिती दौंडे यांनी दिली. प्रशिक्षणास गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई. खेड आळंदी विधानसभा निवडणूक कामकाजाअंतर्गत प्रथम प्रशिक्षणास विनापरवानगी गैरहजर राहून हलगर्जीपणा केल्याबद्दल लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 32 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित 226 गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असे स्पष्ट निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी दिले आहेत. 49 मतदान केंद्राध्यक्ष, 75 प्रथम मतदान अधिकारी आणि इतर 102 कर्मचारी अशा 226 व्यक्तींवर प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याबद्दल कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत नोंद घेऊन तात्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असेही दौंडे यांनी स्पष्ट केले आहे. खेड आळंदीमध्ये मतदार सहाय्यता कक्ष स्थापन. खेड आळंदी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत मतदारांचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार सहाय्यता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना माहितीसाठी सुभद्रा बगाटे 99 21 60 16 02 आणि शुभम होले 91 39 94 02 95 यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांची राजगुरुनगर येथे प्रचार फेरी शनिवारी दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली. यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा सहभाग होता. शनी मारुती मंदिर आणि दिलावर खान दरगाह, जैन मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन या फेरीला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बाबाजी काळे यांनी आज दीपावलीनिमित्त चाकण बाजार आवारात जाऊन व्यापारी, शेतकरी, हमाल, आडातदारांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समितीचे सभापती, उपसभापती देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे हे दीपावली निमित्ताने आपले राजकीय गुरु माजी आमदार स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन स्वर्गीय आमदार गोरे यांच्या प्रतिमेच्या समोर नतमस्तक झाले. येथील दिवाळी पहाटे कार्यक्रमास देखील त्यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी उद्योगमंत्री तसेच शिवसेना उद्धव ठाकरे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांच्या हस्ते रविवारी राजगुरुनगर भागात होणार आहे. दिव्यज्योती जागृती संस्थान शाखा चाकण येथील युवा परिवार सेवा समितीद्वारे संग्रामदुर्ग किल्ला चाकण या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी किल्ल्यांवर पणत्यांनी रोषणाई करण्यात आली होती. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने खेड तालुक्यातील अंध, अपंग, मतिमंद आणि निराधार वयोवृद्ध 60 कुटुंबांना दिवाळीनिमित्त 1 महिन्याचा किराणा व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. चाकण औद्योगिक वसाहतीत कारखाने बंद असल्याने येथील महामार्गावर देखील शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त सलग 4 दिवस सुट्ट्या असल्याने औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या बंद आहेत. त्यामुळे एरवी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रस्त्यांवर शनिवारी 2 नोव्हेंबर रोजी असे चित्र पाहावयास मिळत होते. दिवाळीच्या सणामुळे एकीकडे चाकण शहरात अंतर्गत रस्त्यांवर खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे कोंडी होत आहे. काही खरेदीदार मंडळी चक्क रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीसाठी जात असल्याने रस्त्यावर मोठी कोंडी होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचा दिवाळी पाडवा कार्यक्रम त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांसह तालुक्यातील त्यांच्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून साजरा केला जात आहे. आज शनिवारी देखील विविध कार्यक्रम संपन्न झाले.
गोरे परिवार आणि स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळी पहाटचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व अत्यंत संयमानं शांततेनं आणि उल्लेखनीय केलं ते स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांनी आपल्या आमदारकीच्या निवडणुकीनंतर पाडव्याच्या दिवशी तालुक्यातील आपला सर्व शिवसेना परिवार असेल, सर्व मित्र परिवार असेल यांना निमंत्रित करून फराळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून चालू असायचा आणि खऱ्या अर्थानं भाऊंनी या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत वेगवेगळ्या पदावर बसवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीत प्रथमच अडते, हमाल यांच्यासह बाजार समितीशी संबंधित सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. बाजार समितीच्या आजवरच्या इतिहासात असा उपक्रम पहिल्यांदाच राबवण्यात आला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आपल्या चाकण आवारामध्ये खऱ्या अर्थानं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या संचालक मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून आज या बाजार समितीमध्ये जो खऱ्या अर्थानं आमचा हमाल आहे, आमचा आडतदार आहे, आमचा व्यापारी आहे, आमचा शेतकरी बांधव आहे आणि आमचं प्रशासन आहे, या सगळ्यांच्या समन्वयातून सगळ्यांच्यासाठी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती दिवाळीच्या ह्या पर्वाच्या निमित्तानं बाजार समितीच्या आमच्या सगळ्या संचालक मंडळानं आम्ही निर्णय घेतला की खऱ्या अर्थाने या सगळ्यांची, हे जे गरीब कष्टकरी मजूर आहेत या सगळ्यांची दिवाळी गोड करण्याचं काम बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेतला. आणि इथं आल्यानंतर या सगळ्यांच्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की बाजार समितीच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं कष्टकरी असलेला आमचा हमाल मापाडी त्यांना पहिल्यांदा त्या ठिकाणी गोड मिठाई कदाचित ती छोटी असेल परंतु त्यांचं तोड गोड करण्याची संधी आमच्या रूपानं बाजार समितीच्या माध्यमातून पहिल्यांदा त्या ठिकाणी मिळाली. त्याचं समाधान निश्चितपणे आम्हाला सगळ्यांना आहे. मग शाळेनंतर सगळ्या आडते, हमाल, मापाडी, व्यापारी या सगळ्यांशी आम्ही संवाद साधत होतो. दिवाळीच्या ह्या पर्वावरती एक शेतकरी म्हटला की सभापती साहेब तुम्हाला विनंती आहे, कदाचित मला मिठाई देऊ नका, पण जसं मंचरच्या बाजारामध्ये आम्ही इथं बाजारात आल्यानंतर आम्हाला जेवण त्या ठिकाणी पोटभर मिळतं, भविष्य काळामध्ये जर शेतकऱ्यांच्यासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर आम्हाला जेवण त्या ठिकाणी चालू करा. ही मागणी त्यांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी व्यक्त केली. आम्ही सगळे संचालक मंडळ हे सगळं आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर काय करणार असेल तर खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांच्यासाठी इथं आलेल्या प्रत्येक कष्टकऱ्याच्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून जेवण चालू करण्याचा उपक्रम आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी यायला लागला की शेतकऱ्यांची भावना की इथे ह्या बाजार समितीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला शेवटी हे सगळे कशावरती झाले, पोटासाठी हे सगळं जीवन चाललंय. इथं आल्यानंतर आम्ही समृद्ध झालं पाहिजे, तृप्त झालं पाहिजे, आम्हाला प्यायला चांगलं पाणी, चांगलं टॉयलेट आणि जेवण या तीनच गोष्टी एका शेतकऱ्यांना अतिशय मार्मिकपणाने सांगितल्या. आणि आम्ही सगळे संचालक मंडळ, आम्ही सगळे 10 संचालक मंडळ, आमचे सगळे संचालक मंडळ याच्यामध्ये पुढाकार घेईल. आणि आजचा जो उपक्रम आहे खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद आहे की हिंदू धर्मामध्ये पाडवा हा अतिशय पवित्र आहे आणि अशा ह्या पवित्र सणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं आमचा हमाल, मापाडी, शेतकरी, कष्टकरी जो गरीब वर्ग आहे जो खऱ्या अर्थानं या सगळ्या बाजार समितीचे घटक आहे, या घटकासाठी आम्हाला काही ना काही करण्याची संधी बाजार समितीच्या माध्यमातून मिळाली. या सगळ्यांचं तोंड गोड करण्याची संधी आम्हाला मिठाईच्या रूपाने त्या ठिकाणी मिळाली. अपेक्षा करते आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. आणि आज नवीन विक्रम म्हणजे नवीन इतिहास घडवलेला आहे. बाजार समितीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कुठल्याही प्रकारची हे हमाल असेल, आडते असेल, त्यांना कुठल्याही प्रकारची कधी एकदाही मिठाई वाटप या ठिकाणी झालेलं नाही. परंतु या संचालक मंडळाने, या नवीन सभापती, उपसभापती आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी एक नवीन इतिहास घडवला आणि याची कायमस्वरूपी नोंद या इतिहासामध्ये राहणार आहे. त्यांनी एक गोरगरिबांना, आता समजा हमाल आहेत, हमालांना बिचारांना आज गोड दिवाळी यांनी या ठिकाणी साजरी केली. त्याचप्रमाणे आडते असतील, आडत्यांची सुद्धा गोड दिवाळी साजरी केली. मापाडी असतील, मापाड्यांची सुद्धा आज गोड दिवाळी साजरी केली. त्याचप्रमाणे आमचे सर्व दिवाळी साजरी झालेली आहे. त्या आता खऱ्या अर्थाने ही दिवाळी या ठिकाणी साजरी झाली असे प्रत्येकाला वाटणार आहे. हुतात्मा शिवराम राजगुरू यांच्या जन्मस्थळावर राजगुरुनगर येथे जाणीव परिवाराच्या वतीनं दीपोत्सव साजरा करत अभिवादन करण्यात आलं.
जाणीव परिवारातील तरुणाई गेली 8 वर्षांपासून हुतात्मा राजगुरूंच्या वाड्यावर दीपावली निमित्तानं लक्ष लक्ष ज्योती लावत दीपोत्सव साजरा करतात. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.